चैत्र नवरात्रीमध्ये आपण आपल्या कुलस्वामिनीची ओटी नेमकी कधी भरावी याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असतो. तर पहा, नवरात्रीच्या 9 दिवसात तुम्ही कोणत्याही दिवशी ओटी भरली तरी चालते, पण एक महत्त्वाचा नियम असा सांगते की 7व्या माळेपासून पुढे ओटी भरणं जास्त योग्य आहे. याचं कारण असं की नवरात्रीचा हा उत्तरार्ध असतो. जसं आपल्याकडे माहेरवाशीण आली की तिची पाठवणी करताना आपण तिची खणा नारळाने ओटी भरतो, अगदी तसंच नवरात्रीची सांगता होताना देवीची ओटी भरण्याची पद्धत आहे. आपली कुलस्वामिनी तर कायम आपल्या घरातच वास करते, ती आपल्याला सोडून कुठेच जात नाही. पण नवरात्रीच्या या काळात तिचं देवी तत्व जास्त प्रमाणात सक्रिय असतं असं मानलं जातं. म्हणून नवरात्राच्या उत्तरार्धात म्हणजे 7व्या, 8व्या किंवा 9व्या माळेला ओटी भरणं अधिक योग्य मानलं जातं. त्यामुळं आपण देवीची ओटी ही यंदा चैत्र नवरात्रीत 25 मार्च 2026 वार बुधवार, 26 मार्च गुरुवार आणि 27 मार्च शुक्रवार या तिन्हीपैकी एखाद्या दिवशी ओटी भरू शकतो. बघा, तुम्हाला काही कारणामुळे चैत्र नवरात्रीमध्ये देवीची ओटी भरायला जमलं नाही तर तुम्ही जोपर्यंत चैत्र महिना चालू आहे तोपर्यंत फक्त चैत्र अमावस्याचा दिवस सोडून इतर कोणत्याही दिवशी देवीची ओटी भरू शकता. जसं की चैत्र पौर्णिमा असेल, चैत्र महिन्यातील अष्टमी असेल किंवा चैत्र महिन्यातला एखादा मंगळवार किंवा शुक्रवार असेल, तर या दिवशीसुद्धा तुम्हाला देवीची ओटी भरता येईल. देवीची ओटी भरणं हा आपल्या कुलदेवीच्या कुळाचाराचाच एक भाग असतो आणि कुळदेवीचा कुलाचार प्रत्येक घराण्याने पार पाडला पाहिजे आणि त्यामुळं या महिन्यामध्ये तुम्ही सुद्धा आपल्या कुलदेवीची ओटी भरायला विसरू नका. तुम्ही कुलदेवीची ओटी तुमच्या घरी देखील भरू शकता. आता जाणून घेऊया देवीच्या ओटीचं साहित्य व देवीची ओटी कशी भरावी. तर बघा, ओटी भरण्यासाठी साहित्य काय काय लागतं ते प्रथम जाणून घेऊया. एक साडी किंवा ब्लाऊज पीस घ्या, शृंगाराचं साहित्य घ्या, दक्षिणा घ्या, एक पाणी असलेला नारळ घ्या, त्याला शेंडी असावी, बदाम, हळद कुंकू, सुपारी, मुठभर म्हणजेच वाटीभर तांदूळ, एक फळ, खाण्याचा विडा म्हणजे ज्याला तांबूलसुद्धा म्हटलं जातं, हळदी कुंकू, हिरव्या किंवा लाल 5 किंवा 7 बांगड्या, खारीक खोबऱ्याचा तुकडा, गजरा किंवा देवीला वाहण्यासाठी हार, फुलं, वेणी, हे सर्व साहित्य आपल्याला ओटी भरताना साडीवरती ब्लाऊज पीस आणि त्या ब्लाऊज पीसवरती आपल्याला हे सर्व साहित्य ठेवायचं आहे. आता ओटी कशी भरायची, तर सर्वप्रथम तुम्हाला एक ताट घ्यायचं आहे. ताटामध्ये बघा तुम्हाला एक साडी ठेवायची आहे. शक्यतो देवीच्या ओटीमध्ये नऊवारी साडी ठेवली जाते, तर ती साडी बऱ्यापैकी तुम्हाला छान अशी उघडून ठेवायची आहे. घडी जी आहे ती थोडीशी उघडून ठेवायची आहे आणि देवीला जी आपण साडी अर्पण करतो ती सुती किंवा रेशमी असावी, कारण या धाग्यांमध्ये, सुती आणि रेशमी धाग्यांमध्ये देवतांकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची, धरून ठेवण्याची क्षमता ही जास्त असते. ती इतर धाग्यांपेक्षा, इतर धाग्यांच्या तुलनेमध्ये ती जास्त असते आणि म्हणून ओटीतील साडी नऊवारी किंवा रेशमी किंवा सुती असावी, काठपदराची असावी. तर या गोष्टी आहेत. देवीला साडी घेताना हे आपल्या लक्षात ठेवायचं आहे की तुम्ही खण देत आहात म्हणजे ब्लाऊज पीस देत आहात, तर ब्लाऊज पीस पण शक्यतो अशाच पद्धतीचा असावा, जसं की रेशमी, सुती वगैरे आणि थोडासा काठ असलेला असा. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे 6 वारी साडीपेक्षा 9 वारी साडी का अर्पण केली जाते, कारण 9 वारी साडीला 9 वार असतात, 9 स्तर असतात. हे देवीचं कार्य करणारं 9 रूप आहेत, तर ते दर्शवत असतात आणि म्हणून 9 वारी साडी अर्पण करण्याला तितकंच जास्त महत्त्व आहे. यानंतर दुसरी गोष्ट, साडीचा रंग तो काळा, निळा, डार्क निळा अगदी नसावा. शक्यतो ओटीमध्ये बघा लाल, केशरी, पिवळा, हिरवा, जांभळा, गुलाबी अशा रंग तुम्ही निवडू शकता. तर एका ताटामध्ये आपल्याला अशी साडी जी आहे ती ठेवायची आहे. त्यानंतर त्याच्यावर आपल्याला खण ठेवायचा आहे म्हणजे ब्लाऊज पीस ठेवायचा आहे. त्यानंतर संपूर्ण पाण्याने भरलेला एक नारळ ठेवायचा. त्यानंतर सुपारी, हळद कुंकू, बदाम, खारीक या गोष्टी ठेवायच्या. 1 रुपयाचं नाणं यथाशक्ती म्हणजे 11, 21 हे तुम्ही ठेवू शकता. हिरव्या किंवा लाल बांगड्या, गजरा, घरातले थोडेसे तांदूळ घ्यायचे. त्यानंतर शृंगाराचे दागिने जेवढे तुम्हाला ठेवता येतील तेवढे म्हणजे 11, 21. यामध्ये तुम्ही मंगळसूत्र, जोडवं, कानातलं, टिकली, बांगड्या, नेलपेंट, मेहंदी कोन या ज्या गोष्टी आहेत त्या ठेवू शकता शृंगाराच्या. त्यानंतर बघा, ओटी अर्पण करताना नारळाची शेंडी जी आहे ती देवाकडे असली पाहिजे. त्यानंतर ओटीमध्ये विडासुद्धा ठेवला जातो. विडा म्हणजे बघा, जे आपण पान खातो त्या पानाचा विडा बनवला जातो, तो देवीला अर्पण करायचा असतो किंवा त्याला तांबूल असं म्हणतात. तर हा जो विडा आहे हे तुम्हाला जिथं देवीचं मंदिर असतं तिथंसुद्धा हा विडा तुम्हाला सहजासहजी मिळून जाईल. यासोबतच बघा, तुम्ही एक फळ पण देऊ शकता. केळी म्हणा, सफरचंद म्हणा, या गोष्टी तुम्हाला ठेवायच्या आहेत. हे संपूर्ण ताट अशा प्रकारे तयार झाल्यानंतर या ताटाला तुम्हाला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि हे जे ताट आहे म्हणजे
ही जी ओटी आहे ही पहिली आपल्या छातीला स्पर्श करायची आहे आणि मग त्यानंतर देवीच्या पायाजवळ आपल्याला ती अर्पण करायची आहे. देवीकडून चैतन्य मिळावं, मनामध्ये तुम्ही देवीला अगदी मनापासून प्रार्थना करा की हे देवी आई ग, मी तुला ही ओटी माझ्या यथाशक्तीने अर्पण करत आहे आणि अजून काही इच्छा असेल तुमची ती तुम्हाला सांगायची आहे किंवा नेहमी इच्छाच असं काही नाही आहे की तुम्ही अगदी मनापासून काही प्रार्थना केली, माझ्या घरामध्ये सुख शांती भरभराट नांदू दे, काही चूकभूल झाली असेल माझ्याकडून तर ती देवी मला माफ कर, कारण आपण माणूस आहे, कधी कधी चुका होऊन जातात. तर अशा प्रकारे तुम्हाला ही अगदी सोप्या पद्धतीने ओटी भरायची आहे. तुम्ही तुमच्या कुलदेवीची ओटी घरच्या घरीसुद्धा भरू शकता. जर मंदिरात ओटी अर्पण केली तर त्या बदल्यात आपल्याला एकतर प्रसाद मिळतो किंवा देवीचा हार वगैरे मिळत असतो, तर तो आपण घरी घेऊन देवाऱ्यामध्ये ठेवू शकतो. पण समजा तुम्ही घरीच ओटी भरली तर त्या वस्तूचं काय करायचं, तर ओटीतल्या ज्या काही शृंगाराचे दागिने वगैरे आहेत, ज्या गोष्टी आहेत त्या आपण किंवा आपल्या घरातील महिला वापरू शकतात, त्या आपण वापरायच्या आहेत. खायच्या गोष्टी असतील घरातील त्या सगळ्यांना प्रसाद म्हणून खायला द्या. दक्षिणा जी आहे ती वापरू नका, ती तुम्ही एखाद्या जवळपासच्या मंदिरात असेल तिथे दानपेटीमध्ये वगैरे टाकू शकता. सगळ्या वापरायच्या वस्तू ज्या आहेत त्या तुम्ही स्वतः वापरू शकता, पण देवीला अर्पण केलेल्या वस्तू मासिक पाळीमध्ये आपण अजिबात वापरू नयेत, ही गोष्ट मात्र लक्षात ठेवा. आणि ओटीच्या हिरव्या बांगड्या लहान असतील तर त्या आपण तुळशीला देखील घालू शकतो, मोठ्या असतील तर त्या आपण वापरू शकतो. आता आपण ओटीच्या साहित्याची माहिती, काही नियम थोडक्यात जाणून घेऊयात. तर बघा, यामध्ये सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे ओटी भरताना काही गोष्टी लक्षात ठेवून आपल्याला ओटी भरायची आहे. यथाशक्तीने तुम्ही ओटी भरा, पण ती मनापासून भरा. कोणी सोन्या चांदीचे दागिने देतं, कोणी महागडं अगदी 20-20 हजाराच्या साड्या देतं, कोणी सोन्याचा मुकुट देतं, कोणी चांदीचं काही देत असतं, म्हणजे देवीला ओटीमध्ये दान करत असतं. पण त्यांनी एवढं मोठं केलं म्हणजे त्यांना देवी पावणार आहे, आणि मी छोटासा ब्लाऊज पीस आणि नारळाची ओटी भरली म्हणून देव माझ्यावर पावणार नाही आहे, तर असं नाही आहे. आपण देवीला मनापासून केलेली भक्ती जी आहे ती जास्त प्रिय असते. मनापासून कुठलीही गोष्ट केली ना, मग देवी आई आपल्या हाकेला नेहमीच धावून येते. म्हणून यथाशक्तीने तुम्हाला देवीची ओटी भरायची आहे. दुसरा नियम, अगदी ज्यांना या प्रकारातील साडी किंवा वस्त्र घेणं शक्य होणार नाही त्यांनी नवीन कोरा ब्लाऊज पीस किंवा तुम्हाला माहीत असेल देवीला एक लाल रंगातील बघा चमकदार ओढणी किंवा तिला चुनरी असंही म्हणतात, तीसुद्धा वस्त्र स्वरूपात अर्पण करण्याची पद्धत आहे. तुम्ही त्यानं देवीची ओटी भरली तरीसुद्धा चालेल. नंबर 3, समजा तुम्हाला कधी नाईलाजानं नारळ उपलब्ध झाला नाही तर तुम्ही त्याला पर्याय म्हणून एखादी खोबऱ्याची वाटी असेल, एखादं फळ किंवा सुपारी वापरली तरी पण चालेल. तसंच ओटीमध्ये लिंबूही ठेवतात. नंबर 4, ओटीसाठी आपल्याला 1 वाटी धान्य लागतं, त्यामध्ये प्रामुख्याने तांदळाचा समावेश करावा. न तुटलेले अख्खे तांदूळ तुम्हाला यासाठी घ्यायचे आहेत. साधारणतः तुमच्या दोन्ही हातांच्या उंजळीमध्ये मावतील एवढे धान्य तुम्ही ओटी भरण्यासाठी वापरू शकता, किंवा याहून तुम्हाला जास्त घ्यायचे असतील तर ते सुद्धा चालेल, म्हणजेच पसाभर किंवा 1 वाटी घेतलं तरीसुद्धा चालेल. नियम क्रमांक 5, ओटीसाठी एखादा गोड पदार्थ, त्यामध्ये तुम्ही खडीसाखर, मिठाई घेतली तरी पण चालेल, किंवा आपण तसंही फळ वगैरे ठेवतोच त्यामुळे नाही घेतलं तरीसुद्धा चालेल. नंबर 6, देवीला आवडणारा पानांचा विडा तुम्हाला घ्यायचा आहे. या तांबूल किंवा पानांच्या विड्यामध्ये शक्यतो बडीशेप असेल किंवा गुलकंद लावलेला असेल अशा पद्धतीचा तुम्ही तो तांबूल घ्या. बाकी तंबाखू किंवा सुपारी याचा समावेश असलेला विडा तुम्हाला घ्यायचा नाही आहे. तुम्ही घरच्या घरीसुद्धा हा विडा तयार करू शकता. आणि समजा तुम्हाला विडा बनवायला जमत नसेल तर तुम्ही विड्याच्या पानावर फक्त थोडीशी बडीशेप आणि खडीसाखर त्यावरती ठेवली तरी पण चालेल, किंवा फक्त विड्याचं पान या ओटीच्या साहित्यामध्ये ठेवलं तरीसुद्धा चालेल. वाण म्हणून तुम्ही ओटीमध्ये खारीक, सुपारी, बदाम, हळकुंड आणि छोटा खोबऱ्याचा तुकडा ठेवणार आहात, तर हळकुंड ठेवताना ते लेकुरवाळंच असावं, म्हणजेच काय, ज्याला फाटे फुटलेले असतात असं हळकुंड घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीनं हळकुंड आपल्याला घ्यायचं आहे, कारण वंशवृद्धीचं प्रतीक म्हणून पूजा साहित्यामध्ये हळकुंडाचा समावेश होतो. आणि जे फक्त सिंगल हळकुंड म्हणजे न फाट्या फुटलेलं असतं ते कधीच पूजेमध्ये किंवा ओटी भरण्यासाठी म्हणून वापरायचं नाही आहे. नियम क्रमांक 8, प्रत्येक भागामध्ये ओटीचं साहित्य थोड्याफार फरकानं वेगळं मिळत असेल तर तुम्ही ते घेतलं तरीसुद्धा चालेल. नियम क्रमांक 9, ओटी भरताना प्रथम तुम्ही स्वतःला हळदी कुंकू लावून घ्या. त्यानंतर आपल्या कुलदेवीला किंवा कुलदेवीच्या टाकाला, फोटोला, मूर्तीला प्रथम तुम्ही हळद कुंकू लावा. त्यानंतर ओटीच्या साहित्यामध्ये आपण देवीसाठी घेतलेलं फुलांचा हार, गजरा किंवा वेणी
देवीला अर्पण करायची. मात्र देवघरामध्ये देवीचं रूप असेल ते आपल्याकडून हलता कामा नये. यानंतर काय करायचं, एक चौकोन काढायचा पाण्याने. आता चौकोन काढायचा म्हणजे कसा बघा, आपल्या बोटांना थोडंसं पाणी लावायचं आणि त्यानं चौकोन काढून घ्यायचा, जो आपण नैवेद्य ठेवण्याच्या वेळेसुद्धा काढत असतो. त्याच्यावर आपल्याला शिध्याचे ताट ठेवायचं आहे. तर शिधा म्हणजे काय, तर हा शिधा देवीची ओटी भरताना आवश्यक आहे प्रथम अर्पण करणं. त्याशिवाय देवीची ओटी ही अपूर्ण मानली जाते. शिधामध्ये गव्हाचं पीठ, हरभऱ्याच्या डाळीचं पीठ किंवा हरभऱ्याची डाळ घेऊ शकतो, 2-3 लाल सुक्या मिरच्या, मीठ, गूळ आणि तेल. साधारण नैवेद्य तयार झाला पाहिजे इतक्या प्रमाणामध्ये आपल्याला हे सगळं साहित्य घ्यायचं असतं. हा कोरडा शिधा ठेवण्याचं 2 कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे आपल्या घरामध्ये पीठ, मीठ, डाळ, तेल हे जास्त प्रमाणामध्ये आपण भरून ठेवतो. आणि मधल्या काळामध्ये आपल्या घरातील महिलांना मासिक धर्म वगैरे असतो किंवा आपल्या कुटुंबातलं, आपल्या वाड्यातलं, भावकीतलं कोणी वारलं तर आपल्याला सुतकसुद्धा असतं. पण हे संपल्यानंतर, तसंच महिलांचा मासिक धर्म 4 दिवसानंतर संपल्यानंतर, सुतक संपल्यानंतर आपण हे सगळं साहित्य बदलतो का, तर नाही, आपण तेच वापरतो. कारण एवढं सगळं आपण फेकून दिलं तर चालणार आहे का, नाही. म्हणजेच एक प्रकारे आपल्याकडून अन्नाची नासाडी होईल. त्यामुळं असं म्हणतात की कोरड्या शिधेला कधी सुतक किंवा विटाळ नसतो आणि त्यामुळं आपण देवीला हा शिधा ठेवावा कोरड्या अन्नाच्या स्वरूपामध्ये. आता मी तुम्हाला यातून हे सांगायचं आहे की मला बघा की तुम्ही घरी ओटी भरा किंवा मंदिरात जाऊन ओटी भरा, पण तुम्हाला त्यामध्ये शिधा हा आवश्यक ठेवायचा आहे. आता घरचा जो ओटीतला जो शिधा असेल तो तुम्ही पुन्हा अन्नपदार्थामध्ये मिसळून ठेवू शकता, अन्नपदार्थ बनवू शकता. पण मंदिरातला सुद्धा मी तुम्हाला काय करायचं आहे ते सांगेन इथं. बघा, मंदिरामध्ये नेमकी काय पद्धत आहे त्यानुसार आपण तो मंदिरात देऊन टाकू शकतो. हा शिधा तुम्ही आता बघा, आपण जी ओटी ताटामध्ये घेतलेलं आहे सर्व साहित्य ते देवीसमोर न्यायचं, पुन्हा ताटामध्ये टाकायचं आणि त्यावेळी देवीचा जय जयकार असो, जसं की बोला अंबाबाईचा उद उद, नाहीतर आई राजा उद उद. तुम्ही देवीचा जय जयकार नेहमी जशा पद्धतीने करता तसा करायचा आहे. तांदूळ पहिल्यांदा ओटीच्या स्वरूपात तुम्ही देवीसमोर न्यायचे आणि पुन्हा खाली ताटामध्ये ठेवायचे. त्यानंतर एकदा धान्याने ओटी भरून झाली की सगळं साहित्य आहे तशा भांड्यासह उचलायचं. म्हणजे तुम्ही ताटात ठेवलं असेल, परातीत ठेवलं असेल तर जशी आहे तसं उचलायचं. ती टोपली किंवा परात ती देवासमोर न्यायची, म्हणजे आपल्या छातीच्या लेवलनं ती देवीसमोर आपल्याला न्यायची असते आणि पुन्हा खाली ठेवायची असते. आता ही सगळी ओटी तुम्ही 3दा 5दा करून देवीसमोर न्या, पुन्हा खाली ठेवा. अशा पद्धतीने करून देवीची संपूर्ण ओटी भरून घ्या. ही ओटी भरताना सुद्धा तुम्हाला देवीचा जय जयकार करायला अजिबात विसरायचं नाही. पानाचा विडासुद्धा तुम्ही देवीच्या मूर्तीजवळ फोटोसमोर ठेवा किंवा त्या ओटीमध्ये तसाच ठेवून दिला तरी चालेल. तर ओटी भरण्याच्या 2 पद्धती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत. कोणत्याही पद्धतीने तुम्ही ओटी भरू शकता. आता घरच्या घरी नवरात्रीमध्ये देवीची ओटी भरलेली असेल तर संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर ही ओटी देवीच्या समोर तशीच राहून द्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उचलून घेऊन मग तुम्ही ते साहित्य कशा पद्धतीने वापरायचं ते ठरवू शकता. समजा चैत्र नवरात्रीमध्ये तुम्ही घरच्या घरी देवीची ओटी भरलीत आणि नंतर पुन्हा तुमचं कुलदेवीच्या मूळ ठिकाणी जाणं झालं तर त्यावेळेस तो शिधा तुम्ही तुमच्यासोबत घेऊन गेलात तरीसुद्धा चालेल. अगदी घरातली साडीसुद्धा तुम्ही देवीला नेऊ शकता. फक्त तुम्ही स्वतः नेसलेली नसावी, म्हणजेच घडी न मोडलेली साडी तुम्ही देवीची ओटी भरण्यासाठी नेऊ शकता. तर बघा, अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने मनापासून तुम्ही ओटी भराल तर देवी आई नक्कीच तिचा स्वीकार करेल आणि तुमच्या मनातील मोठ्यातील मोठी इच्छा नक्की पूर्ण होईल. देवीची ओटी भरण्याचं मुख्य कारण हे आहे की यामुळं आपल्याला एक प्रकारचं चैतन्य मिळतं. देवीची जी काही आध्यात्मिक ऊर्जा आहे ती आपल्याला प्राप्त होते आणि देवी आपल्या संपूर्ण कुटुंबाचं कल्याण करते आणि त्यामुळं देवीला अशा पद्धतीने साडी